नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जीवशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा आणि रंजक भाग शिकणार आहोत, सजीवांमधील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण. आपल्या पहिल्या स्लाइडवर आपण जैवविविधता काय असते ते पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव दिसतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तर काही मायक्रोमीटर आकाराचे अत्यंत सूक्ष्म जीवाणू असतात. दुसरीकडे समुद्रामध्ये सुमारे 30 मीटर लांब असणारा विशाल ब्ल्यू व्हेल आढळतो. वनस्पतींमध्ये पाहिलं तर कॅलिफोर्नियात 100 मीटर उंच वाढणारी रेडवूडची झाडे आहेत, तर काही पाईनचे वृक्ष हजारो वर्ष जगतात. काही कीटकांचं आयुष्य अवघ्या काही तासांचं असतं, तर काही सजीव पारदर्शक रंगहीन असतात आणि काही रंगीबिरंगी पक्षी आणि फुले आपल्या सभोवताली दिसतात. या सगळ्या विविधतेलाच आपण जैवविविधता म्हणतो. आता एवढे लाखो सजीव आहेत, मग त्यांचा अभ्यास कसा करायचा? म्हणूनच आपल्याला सजीवांचे वर्गीकरण करावे लागते. प्राचीन काळात ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल यांनी सजीवांचे वर्गीकरण ते कुठे राहतात, म्हणजे जमीन, पाणी की हवा, या आधारावर केले होते. पण यात एक मोठी अडचण होती. समुद्रात राहणारे ऑक्टोपस, व्हेल, स्टारफिश, शार्क आणि प्रवाळ हे सगळे राहतात पाण्यातच, पण त्यांची शारीरिक रचना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे फक्त राहण्याच्या ठिकाणावरून वर्गीकरण करणे चुकीचे ठरले. वर्गीकरणाचा खरा आधार सजीवांना त्यांच्या शारीरिक रचना, कार्ये, समूह, उपसमूह आणि लक्षणांच्या आधारे ओळखले व वर्गीकृत केले जाते. आपण वर्गीकरणाचा इतिहास आणि पदानुक्रम पाहत आहोत. काळानुसार वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती मांडल्या, जसे अर्न्स्ट हेकेल 1894, रॉबर्ट विटेकर 1959 आणि कार्ल वूज यांनी सर्व सजीवांना वेगवेगळ्या सृष्टींमध्ये विभाजित केले. कार्ल वूज यांनी सृष्टीचे वर्गीकरण आर्काबॅक्टेरिया व सायनोबॅक्टेरियामध्ये केले. आपण जेव्हा सजीवांच्या गुणधर्मांनुसार लहान लहान गटांमध्ये वर्गीकरण करत शेवटी पोहोचतो, तेव्हा त्याला जाती म्हणतात, जे वर्गीकरणाचे सर्वात मूलभूत एकक आहे. आता आपण विटेकरची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत शिकणार आहोत. विटेकर यांनी 3 मुख्य निकष वापरले. 1. पेशी रचना, आदिकेंद्रकी म्हणजे सुस्पष्ट केंद्रक नसलेले आणि दृश्य केंद्रकी म्हणजे सुस्पष्ट केंद्रक असलेले. 2. पोषण पद्धती, स्वयंपोषी आणि परपोषी. 3. शारीरिक रचना, एकपेशीय आणि बहुपेशीय. पहिली सृष्टी आहे सृष्टी 1 मोनेरा. वैशिष्ट्ये: हे सर्व आदिकेंद्रकी असतात, सुस्पष्ट केंद्रक किंवा पेशिंगके नसतात. हे एकपेशी असतात. काही पेशींवर पेशीभित्तिका असते, काहींवर नसते. उदाहरणे: साल्मोनेला टायफी, विब्रिओ कॉलरी, क्लोस्ट्रिडियम टिटानी इत्यादी सर्व जीवाणू. आता वळूयात दुसऱ्या आणि तिसऱ्या सृष्टीकडे. सृष्टी 2 प्रोटिस्टा. वैशिष्ट्ये: हे एकपेशीय पण दृश्य केंद्रकी सजीव आहेत. यांच्यात हालचालीसाठी रोमके किंवा कशाभिका असतात. हे स्वयंपोषी किंवा परपोषी दोन्ही असू शकतात. उदाहरणे: अमीबा, पॅरामेशियम, युग्लिना, वॉलवॉक्स. सृष्टी 3 कवक. वैशिष्ट्ये: हे परपोषी दृश्य केंद्रकी सजीव आहेत. हे कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात, म्हणूनच यांना मृतोपजीवी म्हणतात. यांची पेशीभित्तिका कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. उदाहरणे: बुरशी, भूछत्र, किण्व, एकपेशीय कवक. सहजीवन: लायकेनसारख्या कवकांमध्ये निळहरित शैवाल आणि कवक एकत्र राहून परस्पर सहजीवन जगतात, जे बहुधा झाडांच्या सालीवर दिसते. पुढची सृष्टी आहे सृष्टी 4 वनस्पती सृष्टी. सामान्य वैशिष्ट्ये: पेशीभित्तिका असणारे बहुपेशीय दृश्य केंद्रकी सजीव. हे स्वयंपोषी असतात आणि हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करतात. वनस्पतींमधील पहिला विभाग 1 थॅलोफायटा. यांना आपण सामान्यतः शैवाल म्हणतो, जे पाण्यात वाढतात. यांना मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात. शरीर मऊ व तंतुरूप असते. यांची पेशीभित्तिका बाहेरून पेक्टिन आणि आतून सेल्युलोजची बनलेली असते. यांच्यात क्लोरोफिल ए, कॅरोटीन हे रंगद्रव्य असतात. तुम्हाला माहित आहे का, जगातील 90% प्रकाश संश्लेषण हे शैवालामार्फतच होते. आता वनस्पतींमधील पुढील 2 गट पाहूयात. 2 ब्रायोफायटा. यांना उभयचर वनस्पती म्हणतात, कारण त्या जमिनीवर ओलसर ठिकाणी वाढतात, पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असते. शरीर चपटे व मऊ असते. संवहनी संस्था नसते. खऱ्या मुळांऐवजी मुळांसारखे दिसणारे मूलाभ म्हणजे रायझॉइड्स असतात. उदाहरणे: फ्युनेरिया, रिक्सिया. 3 टेरिडोफायटा. या वनस्पतींमध्ये स्पष्टपणे मूळ, खोड आणि पाने असतात आणि संवहनी संस्था सुद्धा असते, पण यांना फुले, फळे व बिया येत नाहीत. प्रजनन बीजाणूंद्वारे अलैंगिक आणि युग्मकांद्वारे लैंगिक होते. उदाहरणे: नेचे, फर्न्स.
वनस्पतींच्या पुढच्या 2 प्रगत श्रेणी. 4. अनावृत्तबीजी. या वनस्पतींना फळे येत नाहीत, पण बिया तयार होतात. यांच्या बियांवर कसलेही आवरण नसते, बिया उघड्या असतात. नर आणि मादी फुले एकाच वनस्पतीवर वेगवेगळ्या शंकूंवर येतात आणि परागीभवन हवेमार्फत होते. हे वृक्ष काष्ठमय आणि सदाहरित असतात. उदाहरणे सायकस, पाइनस, देवदार. 5. आवृत्तबीजी. यांच्या बिया फळामध्ये बंदिस्त असतात, म्हणजे अंडाशयात बियांचा विकास होतो. यांना आपण सपुष्प वनस्पती म्हणतो. याचे 2 मुख्य प्रकार पडतात. 1. एकबीजपत्री, ज्यांच्या बीजात एकच बीजपत्र असते. उदाहरणे मका, गहू. 2. द्विबीजपत्री, ज्यांच्या बीजात 2 बीजपत्रे असतात. उदाहरणे हरभरा, आंबा. आता आपण सृष्टी 5 प्राणीसृष्टीकडे वळूया. वैशिष्ट्ये. हे दृश्य केंद्रकी, बहुपेशीय आणि परपोषी असतात. यांच्या पेशींवर पेशीभित्तिका नसते आणि हे हालचाल किंवा प्रचलन करू शकतात. प्राण्यांचे संघ पाहूयात. 1. पॉरिफेरा किंवा रंध्रीय प्राणी. यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्यांना ऑस्टिया व ऑस्क्युलम म्हणतात. हे एकाच ठिकाणी घट्ट राहतात, हालचाल करत नाहीत. उदाहरणे सायकॉन, स्पॉन्जिला. 2. सिलेंटरेटा किंवा निडारिया. हे जलचर असून अरीय सममित शरीर रचना असलेले प्राणी आहेत. उदाहरणे हायड्रा, जेलीफिश, प्रवाळ, कोरल. प्राणीसृष्टीतील पुढील संघ. 3. प्लॅटीहेल्मिन्थिस किंवा चपट्या कृमींचा संघ. यांचे शरीर पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते. हे देहगुहा नसलेले आणि उभयलिंगी प्राणी आहेत. उदाहरणे प्लेनेरिया, पट्टाकृमी, टेपवर्म. 4. ॲस्केलमिन्थिस किंवा गोलकृमी. यांचे शरीर लांबट, दंडाकृती असते. यांच्यात आभासी देहगुहा असते. हे बहुतेक परजीवी असतात आणि आजार पसरवतात. यामध्ये मादी नरापेक्षा लांब असते. उदाहरणे गोलकृमी, ॲस्कॅरिस, हत्तीपाय रोगाचा जंतू, फायलेरिया वर्म. पुढील 2 महत्वाचे संघ. 5. ॲनेलिडा किंवा वलयांकित कृमी. यांचे शरीर लांबट आणि रिंगसारख्या खंडांमध्ये विभागलेले असते. यांच्यात खरी देहगुहा असते. प्रचलनासाठी दृढ रोम किंवा सीटे असतात. उदाहरणे गांडूळ, जळू. 6. ऑर्थोपोडा किंवा संधिपाद प्राणी. लक्षात ठेवा, हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. यांच्या शरीराला जोडलेले पाय, जॉइंटेड लेग्ज असतात आणि उघडी रक्तभिसरण संस्था असते. उदाहरणे खेकडा, कोळी, विंचू, फुलपाखरू, झुरळ आणि सर्व प्रकारचे कीटक. 7. मोलुस्का किंवा मृदुकाय प्राणी. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. यांचे शरीर अत्यंत मऊ असते आणि रक्षणासाठी त्यावर कॅल्शियम कार्बोनेटचे कडक कवच असते, शेल. उदाहरणे ऑक्टोपस, गोगलगाय, शिंपला. 8. इकायनोडर्माटा किंवा कंटकचर्मी प्राणी. यांना इकायनोज म्हणजे काटे आणि डर्मा म्हणजे त्वचा, अर्थात काटेरी त्वचा असलेले प्राणी म्हणतात. हे फक्त समुद्रातच आढळतात. हालचालीसाठी यांच्याकडे नलिका पाद असतात, ट्यूब फीट. उदाहरणे तारामासा, सी अर्चिन. शेवटी आपण सर्वात प्रगत संघ, समपृष्ठरज्जू प्राणी आणि प्रोटोकॉर्डेटाबद्दल माहिती घेणार आहोत. यांच्या शरीराला आधार देण्यासाठी पाठीच्या बाजूला पृष्ठरज्जू, नोटोकॉर्ड आणि चेतारज्जू असतो. 9. प्रोटोकॉर्डेटा. यांच्यात पृष्ठरज्जू फक्त शरीराच्या शुंड, प्रोबोसिस भागात किंवा विशिष्ट टप्प्यात असतो. उदाहरणे बेलानोग्लोसिस. 10. समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 6 मुख्य वर्ग. 1. सायक्लोस्टोमॅटा. 2. पायसेस किंवा मत्स्यवर्ग. 3. उभयचर, उदाहरणे बेडूक. 4. सरपटणारे किंवा सरीसृप, उदाहरणे साप, पाल. 5. पक्षीवर्ग, एव्हीज. 6. सस्तन प्राणी, उदाहरणे मानव, गाय, व्हेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला सजीवांचे वर्गीकरण हा संपूर्ण पाठ. मला खात्री आहे की तुम्हाला सर्व संकल्पना सोप्या भाषेत समजल्या असतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि काही शंका असल्यास खाली कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. धन्यवाद.